सिडको उपेंद्रनगर भाजी मार्केट येथील अनधिकृत बांधकाम केलेलं मंदिर येथील स्थानिक कार्यकर्ता चिल्लर कार्यकर्ता आहे प्रमोद चव्हाण यांनी अनधिकृत लाईट घेऊन वापर सर्रास करत आहे. MSEBला याच्याकडे लक्ष नाही का? आणि सांगायचं तात्पर्य असं की आम्ही इथे मार्केटमध्ये कमर्शियल मीटर घेऊन गाळ्यातून लाईट घेऊन आम्ही त्यांचा वापर करत होतो. काय लाईट बिल भरत होतो. तो प्रमोद चव्हाणने कंप्लेंट केली तेव्हा त्यांना दिसलं नाही का आता MSEBला आहे. सरकार यांचं असलं म्हणून यांनी काय करायचं का? काय या बिमदारांच्या मेन्शन केलेलं अर्ज देता या आमदारांचे काम आहे का? असे गरिबांच्या पोटावर पाय देणं काम आहे का आमदाराचं? आमदार कोण ठरवणार MSEBला? MSEBला कोणी मालक नाही. गिरूड साहेबांना पण आम्ही रिक्वेस्ट केली होती, आमचं तिथं आहे असं आम्ही लाईट बिल भरतो आहे म्हटलं रीतसर. तर आम्हाला त्यांनी सांगण्यात आलं की तुम्ही लाईट विकू शकत नाही. मग काय या अधिकार फक्त काय त्या अडाणीला ते मोदीला दिलेलं आहे काय? अडाणी आणि मोदीला लाईटिंगचं परवानगी दिलेली आहे काय? तात्काळ याचा निर्णय करावा, अन्यथा ही व्हिडिओ वरतीपर्यंत व्हायरल होण्याचे काम आम्ही करूच. काय हे बा इथे मंदिर, हे बा ती लाईटिंग. बजरंग दलाचे कार्यकर्ते जर महानगरपालिकेला जर 25 वर्षाची दर्गा काढता येऊ शकते, मग हे मंदिर का नाही काढू शकत? ते का नाही काढू शकत हे मंदिर? पण हे तर आत्ता झालेलं आहे. गरिबांच्या पोटावर पाय आहे. आणि तो कोणता बँच देतो ना ते पाहणार आहे आम्ही आता. ओके. जय भीम, जय शिवराय.